औटपिठी तेज गुजगुजीत, चारी देह तेथ साक्षपः, अवस्था हे चारी संयोगची एक, शून्यते निशंक आत्मज्योती, ज्ञानदेवाबाई निवृत्ती वदविता, त्याचे चरणी हिता हित झाले, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 26व्या क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसज्ञितः. अर्थात भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते. हे ये जा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा जो उपद्व्याप आहे हा कुठपर्यंत सुरू असतो तर जीवावर असलेलं कर्मफळाचं गाठोडं, जीवाशी जोडलं गेलेलं त्याचं संचित जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत हा प्राणायाम करावाच लागतो महाराज. जीवाला जन्माला यावंच लागतं. अगा कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. या देहाची निर्मिती भोग भोगण्याकरता आहे. मग कर्मफळ कुठपर्यंत शिल्लक राहतं? जोपर्यंत एखादं कर्म करत असताना मी निमित्त मात्र आहे या भावनेतून आपण करत नाही, करता करविता तो एक मात्र परमात्मा आहे हा भाव जोपर्यंत निर्माण होत नाही आणि तशा पद्धतीनं जगता येत नाही तोपर्यंत जीवाचं कर्मफळ कर्म करत असताना निर्माण होतच असतं. आणि हे शक्य होतं केव्हा? त्यावरही उपाय सांगण्यात आला आहे की जोपर्यंत आम्ही स्वतःकरता जगतो, एखादं कर्म करत असताना त्यात आम्ही स्वार्थ पाहतो, आपलंच हित त्यात पाहतो, तोपर्यंत ते कर्म कर्मच राहतं आणि त्या कर्माचा खोटा करता आपण स्वतः होऊन जातो. प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा, अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. केवळ अहमभावानं अहंकारानं आम्ही स्वतःला करता म्हणून घेतो. तैशी शुभाशुभे कर्मे जे निपजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. माऊली म्हणतात मी करता आहे असा खोटा समज आम्ही करून घेतो. अर्जुनानं तो समज केला होता कुरुक्षेत्री की युद्ध करण्याकरता मी आलो आहे, आता मीच युद्ध करणार नाही. शेवटी भगवंतांना सांगावं लागलं की या गोष्टी बाबा रे तुझ्या हातात नाही, खरा करता करविता मी आहे. विश्वरूप दर्शनामध्ये भगवंताने दाखवून दिलं की युद्ध अशा प्रकारे सुरुवात होणार आहे ना असा त्याचा शेवट आहे. तुला फक्त निमित्त होऊन युद्ध करायचं आहे. निमित्त मात्र भवसाचीनं. तसं प्रत्येक कर्मामध्ये आम्ही निमित्त मात्र असतो. कर्मफळ आहे तोपर्यंत जीवाला ये जा करावं लागतं. जीवाला त्या पुन्हा मृत्यूलोकी येण्यासाठी कारणीभूत त्याचं कर्मफळच असतं, त्याचं संचित कारणीभूत असतं महाराज. आणि ते कर्मफळ ते भोगूनच सारावं लागतं. संत हे जाणतात. कृष्ण भावना भावित मनुष्य, ज्ञानी मनुष्य हे जाणतो, साधक हे जाणतो, म्हणून त्याच्या हातून होत असलेल्या कर्माकडे पाहिलं तर त्याचं चित्त ते कर्म करत असताना प्रसन्न असतं.
समाधानी असतं. मग ते दुःखदायक असो, क्लेशदायक असो, कसंही असो. स्वामी रामकृष्ण परमहंसांना दुर्धर असा रोग जडला, कॅन्सर. बरेचसे साधक त्यावेळेस स्वामींना विचारते झाले की आपण तर देवीशी प्रत्यक्ष संवाद करतात, मग आपण हे दूर करू शकत नाही का? स्वामी रामकृष्ण परमहंस फक्त हसले आणि सांगितलं की मी सांगितल्यानंतर ते गंडांतर टळू शकतं, पण पुन्हा ते शिल्लक राहणार आहे आणि ते मला शिल्लक ठेवायचं नाही, ते भोगूनच सारायचं आहे. संतांना हे कळत असतं महाराज, त्यावरचं पथ्य होतं. मग आईसाहेब म्हणायच्या की पथ्य असताना तुम्ही असं वाटेल तसं का खातात? त्यावरही स्वामींनी उत्तर दिलं की या शरीराला ते आवड आहे त्याची, म्हणून त्याला करू देत ना. आणि तुला सांगून ठेवतो म्हणले, ज्या दिवशी हे खायचं बंद होईल, पथ्यानुसार वागायला सुरुवात करेल, त्यानंतर 8 दिवसांनी मी देह ठेवल. आणि तसंच झालं. जीवनामध्ये त्यांनी पथ्य सुरू केल्याबरोबर आईसाहेबांनी सगळ्यांना निरोप दिलं. विवेकानंदांना सुद्धा निरोप गेला, स्वामींना, तेही आले. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की स्वामी तर नेहमीप्रमाणे नित्य कार्यक्रम चालू आहे, मग आईसाहेबांनी सगळ्यांना का बोलवलं? 8व्या दिवशी मात्र कळून चुकलं. स्वामींनी जे सांगितलं होतं तेच सत्य होतं याची खात्री झाली महाराज. कृष्ण भावना भावित माणसाला हे सगळं माहीत असतं, तो जाणतो. विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा. ज्ञानचक्षू माणूस जो आहे तो गतजन्माचं, या जन्माचं आणि पुढे जात असलेलं सगळं त्याला ज्ञान असतं. राजा जड भरत हरिणाच्या याच्यात वासनेमध्ये अडकला, जन्म हरिणाचा प्राप्त झाला, परंतु त्याही जन्मामध्ये आणि त्यानंतर जेव्हा तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला, त्या ठिकाणी त्याला मागच्या दोन्ही जन्मांची आठवण झाली. त्या जन्माचा वृत्तांत त्याला माहीत होता आणि म्हणून तो विरक्त अवस्थेत राहिला, कोणाशीही बोलत नव्हता, कारण त्याला मायेत अडकायचं नव्हतं. एक हरणाच्या पाडसामध्ये अडकल्यानंतर संपूर्ण पुन्हा एक जीवन घ्यावं लागलं, एक जन्म घ्यावा लागला. आता महत्प्रयासानं पुन्हा मानवदेह प्राप्त झालेला आहे, आता ती चूक करायची नाही, म्हणून तो नेहमी अबोल असायचा राजा जडभरत. ज्ञानवंतांना, साधकांना, कृष्ण भावना भावितांना हे सगळं कळत असतं महाराज. ते काय करतात मग? काय नाही, एकच करतात. त्यांना माहिती असतं, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. आपल्या नशिबी आहे हे आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग त्याला उपाय काय? काय नाही, एकच उपाय असतो, भोग भोगावरी द्यावा, संचिताचा करून ठेवा. आपला जो भोग आहे तो त्या ठिकाणी द्यायचा, संचितामध्ये, प्रारब्धामध्ये पुन्हा काही शिल्लक ठेवायचं नाही. कर्त्याच्या भूमिकेमध्ये आपण राहायचं नाही. प्रासादिक भावनेनं भगवंताचं दास्यत्व पत्करून वाट्याला आलेलं कर्म मुकाट्याने प्रसन्न चित्ताने करत राहावं, इतकंच साधक करत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 26व्या क्रमांकाच्या म्हणतात, तैसे समविषत्म नेनो कैचे. वाटतची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. अर्थात माऊली सांगतायत, भगवंत अर्जुनाला सांगतायत की तैसे समविषत्व नेनो कैसे. त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी स्थावर जंगम विश्वाची रचना कारण नसताना उगीचच होते, त्यात सम विषम कुठून आलं म्हणे, हेच समजत नाही.
माऊली वर्णन करतात. भगवंत म्हणतात की त्यात सम आणि विषमचा भाव कुठं आहे? सगळ्यांच्या देहामध्ये मी समत्वानं बसलेलो आहे. तरी या ठिकाणी मायेच्या प्रभावामुळं नको त्या गोष्टीमध्ये जीव अडकतात, भेदभाव करतात. अनाम्या नामे ठेविती, पण कशामुळे? अज्ञानामुळे. ज्ञानाचं लोप पावलं असेल, अंधाराची आजळी आलेली असेल, तर त्यावेळेस भगवंत म्हणतात ही विवेकाची काजळी फेडोनी, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. मग योगिया पाहे दिवाळी निरंतर. प्रकाशच प्रकाश त्या ज्ञानियांच्या याच्यामध्ये होतो. फक्त हा द्वैत भाव जायला पाहिजे. हा द्वैत भाव भगवंत म्हणतात येतो कुठून हेच कळत नाही म्हणे. कारण स्थावर जंगम हे इतर प्राण्यांना नाहीत, माणसालाच काय हे लावून ठेवलेलं आहे हेच समजत नाही. परंतु तसं पाहू गेलं असता प्रसवणाऱ्या योनीचे लक्षावधी प्रकार उत्पन्न झालेले दिसतात आणि सगळे जीवजंतू आपलं आयुष्य जगत असतात आपल्या वंशाचा विस्तार करण्यामध्ये आणि सुखाच्या समाधानाच्या शोधामध्येच प्रत्येक जीव झटत असतो. सगळ्यांच्या ठिकाणी मी आत्मारूपानं प्रगट असतो, तरीसुद्धा मायेच्या प्रभावानं जीव भ्रमिष्ट होतात, अडकतात आणि स्थावर जंगम, सम विषम, छोटा मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष अशा भेदामध्ये अडकून आपलं अमूल्य असं आयुष्य वायाला घालवतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.